आपण सुरुवातीला पाहूया की वंश परंपरेने जी प्रॉपर्टी आलेली आहे, वडिलोपार्जित प्रॉपर्टी आलेली आहे, त्यामध्ये एक म्हणलं तर आपण आपल्या वडिलांकडून किंवा आपल्या आजोबांकडून किंवा आपल्या पंजोबांकडून किंवा खापर पंजोबा असतील, असे 4 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये जर वंश परंपरेने आणि वडिलोपार्जित जर एखादी प्रॉपर्टी आलेली असेल तर त्यामध्ये सर्वप्रथम तो घरातील जो कर्ता व्यक्ती आहे तो स्वतः एक वाटणी पत्राचा दस्त स्वतः तो बनवून ठेवू शकतो. नोंदणीकृत वाटणी पत्र तो स्वतः करू शकतो. तो त्याबाबत त्याच्या मुलांना, त्याच्या मुलींना आणि इतर जे कोणी त्याची पत्नी वगैरे असेल तर ते सर्वांनाच तो समान वाटप करून देऊ शकतो. तर वाटणी पत्रामध्ये सुरुवातीचं कोणती स्टेज आहे, एक की यामध्ये स्वतः तो घरातील कर्ता पुरुष किंवा त्या घरातील सर्व व्यक्ती मिळून वाटणी पत्राचा नोंदणीकृत दस्त करू शकतात. त्यामध्ये ते स्वतःची त्यांचे जे कायद्याप्रमाणे हिस्से येत आहेत ते स्वतः ते वाटणी करून ठेवू शकतात. त्यामध्ये